श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमा या मंत्रावरूनच तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की मला आत्ता व्हिडिओ कोणता करायचा आहे. जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी येत आहे. गुरुपौर्णिमा ज्या दिवसाची आपण सगळेजण वाट बघत आहोत. बऱ्याच भक्तांना गुरुपद कसे घ्यावे हे माहिती नाहीये आणि गेल्या वर्षी गुरुपद घेतले असेल तर या वर्षी गुरुपद घ्यावे का, तर हो, प्रत्येक वर्षी गुरुपद हे घ्यायचे असते. आणि महाराज असतील, साईबाबा असतील, गोंदवलेकर महाराज असतील किंवा तुम्ही कोणी स्वतःचे गुरु मानले असतील तर त्या गुरूंकडे तुम्हाला जाऊन यायला जमत असेल. आता महाराज तर आपल्या घरात सगळीकडेच आहेत, पण जे सध्या आहेत असे पण गुरु काही जण धरतात. तर त्यांच्यासाठी सांगते की जाता आले तर खूप चांगले आहे, नाही तर त्यांनी दिलेला गुप्त मंत्र हा मात्र आपल्याला म्हणायचा आहे. आता गुरुपौर्णिमे दिवशी सगळ्यात आधी सर्वप्रथम लवकर उठावं. लवकर उठल्यानंतर शुचिरभूत व्हावं. स्वच्छ वस्त्र घालावेत. अंगामध्ये पिवळं वस्त्र असेल तर जास्त करून घालावे, अन्यथा नुसती ओढणी घेतलीत, साडी नेसलीत पिवळी तरीही चालेल. घरामध्ये चांगले वातावरण ठेवावे. लहान मुलांना गुरुपौर्णिमेचा उपदेश किंवा गुरुपौर्णिमेचे महत्त्व समजून द्यावे. गुरु म्हणजे आपल्यासाठी काय असतात, जसं की विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हे गुरु असतात. पहिली गोष्ट म्हणजे सर्वात पहिला गुरु आपला कोण असेल तर ते म्हणजे आई असते. कारण आई आपल्याला सुरुवातीपासून सगळं काही शिकवते. त्यानंतर दुसरा गुरु येतो आपल्या आयुष्यामध्ये, ते म्हणजे आपले शिक्षक, आणि नंतर आपण ज्यांना गुरु मानतो ते गुरु. असे 3 गुरु आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. आजही बघा, लहानपणीच्या साधारण नर्सरी आत्ता ज्याला म्हणतात, आमच्या वेळेस ज्याला बालवाडी म्हणत होतो, शिशुगट ज्याला म्हणत होतो, त्यावेळेच्या शिक्षिका आजही माझ्या लक्षात आहेत. आणि कुठेही त्या दिसल्या तर त्यांच्याशी मी बोलल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर येऊन गेलेले शिक्षक थोडे पुसट आठवतात, पण बालवाडीचे शिक्षक हे अगदी आपल्याला प्रकर्षाने आठवतात. कारण आपले ते प्रथम गुरु असतात आणि प्रथम गुरु हे वंदनीय असतात. आई नंतरचा गुरु म्हणजे गुरु कल्पतरू म्हटलं जातं. त्यामुळे गुरूंना नेहमी मान द्यावा आणि गुरूंच्या नजरेला आपण नजर देऊ शकू अशा पद्धतीनं आपलं आचरण ठेवावं. नुसतेच गुरु ठेवलेत आणि आपल्या मनाला वाटेल तसं आपण वागत आहोत, हे मात्र चुकीचं आहे. गुरुपौर्णिमेला घरामध्ये जी काही तुमच्या महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, तो आधी स्वच्छ करून घ्यावा. शक्यतो मूर्ती स्थापन करा. अष्टधातूची पितळी मूर्ती देवघरामध्ये असावी आणि बाकी या मूर्ती आहेत त्या तुम्ही हॉलमध्ये किंवा असे देवघराच्या शेजारी ठेवू शकता. अभिषेक करून घ्यावा. पाणी, पंचामृत आणि पुन्हा पाणी असा पुरुष सूक्त म्हणत किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणत अभिषेक करून घ्यावा. अभिषेक करून झाल्यावर हे जे तीर्थ आहे ते एका ग्लासमध्ये सेपरेट ठेवावे. गंध लावून घ्या. चाफ्याचं अत्तर हिनाचे किंवा चाफ्याचे अत्तर लावून घ्या. महाराजांना वस्त्र परिधान करा आणि धूप दीप म्हणजे उदबत्ती धूप दीप ओवाळून घ्या. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची म्हणजे श्री स्वामी समर्थ या जपाची एक माळ किंवा 11 माळी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. संपूर्ण सारामृताचे पठण करायचे आहे. आता सारामृत हे अक्कलकोट सारामृत आहे बघा, इतके सुंदर आहे. ह्याचे तुम्ही पूर्ण म्हणजे 1 ते 21 अध्याय एका बैठकीमध्ये या दिवशी करायचे आहेत. गुरुपौर्णिमेला महाराजांच्या आवडीचा नैवेद्य देखील दाखवून घ्यावा. यामध्ये पुरणपोळी, बेसन लाडू किंवा तुम्हाला जे काही जमेल ते महाराजांना. घेवड्याच्या शेंगाची भाजी विशेष प्रिय आहे तर त्याचा नैवेद्य पण या दिवशी आपण दाखवू शकतो. खीर पोळी असा नैवेद्य देखील दाखवू शकतो. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हातामध्ये एक नारळ म्हणजे हा सालीसहित नारळ घ्यायचा आहे असा, आणि पाणी असावं. एक गुलाबाचं फूल आणि थोडीशी खडी साखर या 3 वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत. हातामध्ये घेतल्यानंतर ह्याची जी शेंडीची बाजू आहे, मला वाटते ही आहे ह्याची, तर ही महाराजांकडे करावी. फूल आणि खडी साखर हे तिन्ही आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे. आणि त्यावेळेस फक्त आपल्याला ओढणी डोक्यावरून घ्यायची आहे. ओढणी डोक्यावरून घ्या किंवा साडीचा पदर असेल तर तो घ्या. महाराजांना आपण अशा पद्धतीनं समोर हे धरायचं आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की मी सुनेत्रा स्वामी सेवेकरी
आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही सुख दुःख आहे त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. दुःख हे माझ्या प्रारब्धाचे भोग आहेत आणि सुख हे केवळ मला मिळाले तुमच्यामुळे आहे. मला तुमच्या चरणांशी विलीन होऊ दे आणि माझी जागा कायम तुमच्या चरणांशी राहू दे. आता ही जी माझी भाषा आहे यामध्ये तुम्ही बदल करू शकता. साधी सोपी भाषा तुम्ही वापरा की महाराज मला सतत तुमचं सेवेकरी म्हणून जगायचं आहे. याच जन्मात नाही तर पुढचे 7 जन्म मला स्वामी सेवेकरी होऊ दे आणि हे अखंड मिळालेलं मला भाग्य आहे ते असंच टिकून राहू दे. माझ्या हातून कोणत्याही चुका होऊ नये किंवा काही झाल्या तर मला तुम्ही वेळच्या वेळी सांगत जा. असं साध्या भाषेत म्हटल्यानंतर तुम्हाला इथं फ्लॅश होत आहे एक मंत्र, तो म्हणायचा आहे. मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि तो तुम्हाला फ्लॅश पण होईल इथं. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी निवारणम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसाम धारयाम्यहम. आता हे म्हणून झाल्यावर हे सर्व जे काही आहे ते आपल्याला महाराजांच्या चरणांशी ठेवायचं आहे. असं दिवसभर महाराजांना ते गुलाबाचं फुल महाराजांना व्हायचं, नैवेद्य दाखवायचा आणि हा मंत्र 3 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा किंवा 1 वेळा तुम्ही म्हणू शकता. आरती करायची. सगळ्यात षोडशोपचार पूजेमधला शेवटचा भाग म्हणजेच महाराजांची आरती. महाराजांची आरती का करावी तर आतुरतेने हाक मारणं याला आरती म्हणतात. म्हणून आरती ही गरजेचीच आहे. दत्तगुरूंची म्हणू शकता, महाराजांची म्हणू शकता, तुम्हाला जी जमेल जी तुम्हाला सोपी आहे ती म्हणा. मंत्र अगदी सावकाश म्हणा, तुम्हाला मी व्यवस्थित लिहून देत आहे त्यामुळे काळजी करू नका. बास एवढंच आहे. आणि आजपासून मी तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमची शिष्य आहे. माझं यापुढचं माझं आणि माझ्या कुटुंबाचे पालन पोषण म्हणजे कष्ट मी करेन पण पालन पोषण आणि चुकेल तिथं मार्ग दाखवा एवढीच महाराजांजवळ प्रार्थना करायची आहे. आणि 3 वेळा तरी म्हणायचं आहे तुम्ही माझे गुरु आणि मी तुमची शिष्य आहे. हे जे वाक्य आहे ना ते 3 वेळा तरी जोरात म्हणजे आपल्याला ऐकू जाईल एवढ्या आवाजात म्हणायचे आहे. घरातील मुलांना